नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारास टंट्या मामा भिल यांचे नाव देण्याची मागणी। आदिवासी युवा सेना संघटनेने नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारास इंडियन रॉबिनहूड जननायक टंट्या मामा भिल प्रवेशद्वार असे नाव देण्याची मागणी केली आहे। याबाबत पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुंबई यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात टंट्या मामा भिल यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा गौरव करत नंदुरबारच्या आदिवासी इतिहास व संस्कृतीला योग्य सन्मान मिळावा अशी भूमिका मांडण्यात आली। या नामकरणामुळे देशभरातील प्रवाशांना आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती मिळेल असे संघटनेने म्हटले आहे। यावेळी रवींद्र वडवे, शिवदास सोनवणे, सुनील पवार, राजेश ठाकरे, राहुल गावी यांच्यासह आदिवासी युवा सेना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नंदुरबार पश्चिम रेल्वे मुख्य प्रबंधक यांच्याकडे आदिवासी युवा सेना आणि इतर आदिवासीच्या सामाजिक संघटनेच्या समविचारी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी मुख्य प्रबंधक यांना एक निवेदन सादर केलं आहे। निवेदनामध्ये संघटनेची मागणी आहे की नंदुरबार या ठिकाणी रेल्वेचं जे मुख्य प्रवेशद्वार झालेलं आहे या प्रवेशद्वाराला जननायक टंट्या मामा भिल यांचं नाव या ठिकाणी देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। कारण टंट्या मामा भिल हे इंग्रज राजवटीमध्ये त्यांची शौर्यगाथा इंग्रजांच्या लढाईमध्ये त्यांनी दाखवून दिलेली आहे आणि एक भारतीय रेल्वे सुद्धा त्यांना पाताळपाणी या ठिकाणी त्यांना 2 मिनिटाचा का वेळ का असेना त्या ठिकाणी रेल्वे त्या ठिकाणी थांबवून त्यांना एक मानवंदना देते। असे हे रॉबिनहूड टंट्या मामा भिल यांचं नाव नंदुरबारच्या मुख्य प्रवेशद्वाराला देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आदिवासी युवा सेना आणि सामाजिक संघटना समविचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि मुख्य प्रबंधक जे आहेत चव्हाण साहेब यांच्याशी एक सकारात्मक चर्चा झालेली आहे। तुमचं मागणीचं निवेदन आम्ही आमच्या प्रशासनाकडे पाठवू आणि प्रशासन योग्य ती दखल घेईल अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे। आणि निश्चितपणे आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी टंट्या मामाच्या नावाने मुख्य प्रवेशद्वाराला नाव देण्यात येईल अशा प्रकारची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय आदिवासी।